मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती आहे। मराठा समाजाला मी आरक्षण दिलं, या सभागृहाने दिलं, मी मुख्यमंत्री होतो, ते हायकोर्टात टिकवलं, जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात ते टिकवलं। मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या हिताचे निर्णय घेतले। त्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेची स्थापना केली। यातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक कर्ज अशा अनेक योजनेंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला। मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते टिकवलंही। त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे कर्ज योजना असेल असे अनेक फायदे पोहोचवले। 2022 मध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावरती रुजू झाले। त्या काळात मराठा समाजाला जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल यासाठीच प्रयत्न केले। मराठा समाजाच्या हिताचे सर्वाधिक निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या फडणवीस यांना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर सर्वाधिक वेळेस निशाणा साधला। जरांगे यांनी फडणवीस यांच्यासाठी थेट खालच्या स्तरावरील भाषाही वापरली। हे राज्यातील जनतेला माहिती आहे। एवढे टीकेचे जहरीबान झेलूनही हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केलंय। त्यामुळे कोणत्याही टीकेचा सामना करत राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांचे सांगणे आहे।